निवडणुका लढणं आणि जिंकणं हाच एकमेव कार्यक्रम राजकीय पक्षाचा नसतो. मुळात शिवसेनेचा भर हा संघटनेच्या माध्यमातून राज्याची सेवा करणं, काम करणं, सामाजिक कार्य करणं हाच आमच्या संघटनेचा आत्मा. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे लोक हे 24 तास निवडणुकीच्या मोडमध्ये असतात. नरेंद्र मोदी देशात काय चाललंय याचा त्याला काय पडलेलं नसतं. त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार, हा अमित शहांचा विचार. माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी झेललेली आहे. निवडणुका लढणं आणि जिंकणं हाच एकमेव कार्यक्रम राजकीय पक्षाचा नसतो. मुळात शिवसेनेचा भर हा संघटनेच्या माध्यमातून राज्याची सेवा करणं, काम करणं, सामाजिक कार्य करणं हाच आमच्या संघटनेचा आत्मा. निवडणुका येतात आणि जातात, म्हणून जे कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते सोडायचं का? भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे लोक हे 24 तास निवडणुकीच्या मोडमध्ये असतात. नरेंद्र मोदी देशात काय चाललंय याचा त्याला काय पडलेलं नसतं. सिंदूर यात्रा, रोड शो करत निघालेले आहेत. असं काम शिवसेना कधी करणार नाही. लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना सांगा ते लोकांची तोंड काळी करायला निघालेले आहेत. या पालक जिल्ह्यामध्ये, या जळगाव जिल्ह्यात ते पालकमंत्री असताना महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होत आहेत, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, उपचार मिळत नाही, आणि तुम्ही मंत्री म्हणून या राज्याचे मिरवता. हे या राज्याचं तोंड काळं करण्याचं काम तुम्ही करताय ना. लाडक्या बहिणी रस्त्यावर प्रसूत होत आहेत, त्यांना उपचार आणि ॲम्ब्युलन्स मिळत नाही. याच्यावर तुमचं कधी मत व्यक्त झालंय का? नाही झालंय. आम्ही या सगळ्या गोष्टीला फार संवेदनशीलतेनं पाहतो. प्रताप सरनाईक म्हणतायत की आता हिंदी भाषा महाराष्ट्राची बोली भाषा झालेली आहे, असं प्रताप सरनाईक. लाडकी बहीण आहे असं ते आता बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली हिंदू सम्राटांनी, ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा, तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी, मावस बहीण, आते बहीण हे प्रकार नव्हते. आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार. बरं का, हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार. त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार, हा अमित शहांचा विचार. आणि मी वारंवार सांगतो, यांच्या पक्षाचे नेते अमित शहा किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं तेच हे बोलतात. उन्मेष पाटील आणि करण पवार जे लोकसभेला आपल्यावर आले ते सध्या कुठे दिसत नाही. आत्ताच आहेत, कुठे आहेत? आता माझ्या बरोबरच आहेत. ते पाठीमागच्या गाडीत आहेत. करण पवार आहेत, ते लोकसभेचे संघटक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी. उन्मेष पवार हे अनेकदा आमच्याबरोबर कामासाठी असतात आणि त्यांच्यावर सुद्धा लवकर जबाबदारी सोपवली जाईल पक्ष संघटनेची. फक्त ती कोणत्या प्रकारची सोपवावी या संदर्भात आम्ही चर्चा करतो आहोत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.